17,000च्या लाच प्रकरणात अखेर दुसरा संशयित वनपाल संजय पवार अटकेत. 17,000च्या लाच प्रकरणात एसीबीची धडक कारवाई, पडताळणीत भूमिका समोर आल्यानंतर रात्रीची अटक. शहादा तालुक्यातील कोठावड बीटशी संबंधित 17,000च्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी एका संशयित सह आरोपीला अटक केल्याने खळबळ उडाली. पडताळणी दरम्यान सह आरोपी म्हणून संजय पवार वय 52 यांची भूमिका समोर आल्यानंतर त्याला मंगळवारी रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास शहादा बसस्थानक परिसरातून अटक करण्यात आली. या प्रकरणात यापूर्वी तेजस्विनी साळुंखे पाटील वय 34 वर्ष वनरक्षक कोंडावड बीट तालुका शहादा जिल्हा नंदुरबार हिच्यावर कारवाई करण्यात आली होती. आता संजय पवारच्या अटकेमुळे या लाच प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. प्राप्त माहितीनुसार तक्रारदार पुरुष असून त्याने ग्रामपंचायत हद्दीतील शेताच्या बांधावरील तसेच माड राणावरील काटेरी बाबळीची झाडे ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन तोडून टाटा मॅजिक वाहनातून गुजरात राज्यात विक्रीसाठी नेली. मार्च 2026 ते मे 2026 या कालावधीत तक्रारदाराकडून अशा प्रकारे झाडे तोडून गुजरातमध्ये विक्रीसाठी नेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणात तक्रारदाराच्या वाहनावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्याने आरोपी वनरक्षक महिलेने तक्रारदाराकडे 17,000ची लाच मागितल्याचा आरोप आहे. मागणी केलेली रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. शहादा ते शिरपूर रस्त्यावर 17,000च्या लाचेची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी वनरक्षक तेजस्विनी साळुंखे हिच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणातील इतर व्यक्तींची भूमिका तपासण्यात आली. याच तपासादरम्यान संजय पवार यांची भूमिका पडताळणीत निष्पन्न झाल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले असून त्याला मंगळवारी सुमारे 8 वाजता बसस्थानक शहादा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 161/2026 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार करीत आहेत. कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रशांत भीमराव भरते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस हवालदार नरेंद्र पाटील, पोलीस हवालदार विजय ठाकरे, पोलीस हवालदार जितेंद्र महाले, पोलीस हवालदार संदीप खंडारे यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे येथील रेश्मा परदेशी यांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत लाचेचा व्यवहार करणाऱ्यामध्ये धाक निर्माण झाला असून लाच मागणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्याविरोधात नागरिकांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन विभागाकडून करण्यात आले. आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट.